लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 4 बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत। सर्व ताई कशा आहेत, खुश आहेत ना? ज्या ताईंना पैसे भेटले नाहीयेत त्यांनी पण काळजी करायची नाहीये। तुम्हाला तुमचा हप्ता मागील हप्ता जरी भेटला नसेल तो हप्ता देखील आता भेटणार आहे या महिन्यामध्ये। तर नेमक्या 4 बातम्या काय आहेत आणि एक नवीन अपडेट देखील आलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन असतात तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। सगळ्यात पहिली आनंदाची बातमी आहे ती म्हणजे 2100 रुपयाची 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे याच्याबद्दलची आता चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्याबद्दल काय अपडेट आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर दुसरी आनंदाची बातमी आहे 8वा हप्ता याचं नियोजन देखील आता त्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। एक लक्षात घ्या, आनंदाची बातमी काय आहे, त्याचं नियोजन झाले, 8वा हप्ता अजून भेटलेला नाही। लक्षात घ्या, वाटपाला सुरुवात झालेली नाही। बऱ्याच ठिकाणी तुम्ही फेक गोष्टी ऐकल्या असेल की 8वा हप्ता पडला, 8वा हप्ता पडला। लक्षात घ्या, 8वा हप्ता पडलेला नाहीये, 8वा टप्पा सुरू झालेला आहे। 8वा टप्पा म्हणजे काय, ही प्रक्रिया सुरू झाली आहे, 8व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे ती कधी भेटणार आहे त्याच्याबद्दलचं पण नियोजन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, पुढचा आहे गॅस सिलेंडर। बघा, हे जे गॅस सिलेंडर तुम्ही दररोज वापरतात त्याचे आता पैसे देखील म्हणजे ते स्वस्त होणार आहे, त्याची किमती देखील कमी होणार आहेत। ही एक महत्त्वाची अजून एक बातमी आहे। आणि चौथी महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पेंडिंग अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह व्हायला लागलेत। ते कोणाचे अप्रूव्ह व्हायलेत, कसे व्हायलेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे। महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंदाच्या बातम्या सगळ्या सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक अपडेट आले ते म्हणजे नवीन एक ऍप येणार आहे तुमच्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी एक नवीन ऍप असणार आहे। ते म्हणजे तुमचे फॉर्म वगैरे भरण्यासाठी नाहीये सुरुवातीला, त्याच्यावर फक्त तुमच्या तक्रारी वगैरे नोंदण्यासाठी किंवा तुम्ही अर्ज माघारी घेणार आहेत का नाही ह्याच्याबद्दलचं ते ऍप आहे, पण त्याची अजून ऑफिशियल लॉन्चिंग झालेली नाही। बघा, ज्या गोष्टी खऱ्या आहेत सत्य आहेत ते सांगतोय। बघा, नुसतं आतापर्यंत झालेलं की ऍप येणार आहे, कोणतं ऍप येणार आहे त्याचं नाव काय आहे अजून काही डिक्लेअर झालेलं नाहीये, पण या ठिकाणी चर्चा सुरू झाली की एक नवीन ऍप येणार आहे। त्या ऍप बद्दल पण तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे की ही काय गोष्ट आहे, नवीन ऍप कसं असणार आहे, कशा स्वरूपात तुम्हाला ते काय करायचंय ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला, पहिल्यापासून या ठिकाणी पहिल्या 4 बातम्या आपण बघूया आणि नंतर ऍप बद्दल माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणी कुठे जायचं नाही। खूप महत्त्वाच्या बातम्या असणार आहेत, सगळ्या बातम्या या ठिकाणी आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिली बातमी या ठिकाणी आपण बघूया। या ठिकाणी मार्चच्या पहिल्या महिन्यात मार्चच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्याचं बजेट या ठिकाणी सादर होणार आहे। बघा, जे तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत ते तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये बजेटमध्ये समजणार आहे। बऱ्याच ताईंना या ठिकाणी फेक न्यूज या ठिकाणी भेटत आहेत की 2100 रुपये तुमच्या हप्त्याला जमा होणार आहेत, 2100 रुपये हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे, असं कुठं झालेलं नाही। 2100 रुपये अजून कुणाला आलेले नाहीत। फेब्रुवारी महिना देखील, फेब्रुवारीचा हप्ता देखील, 8वा हप्ता देखील 1500 रुपये असणार आहे। त्याच्यामुळे एक गैरसमज निर्माण झाला असेल तुमच्या मनामध्ये की बाबा मला 2100 रुपये भेटतील या महिन्यामध्ये, मला 2100 रुपये भेटतील, असं होणार नाही। लक्षात घ्या, 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत, मार्च महिन्यामध्ये बजेट सादर होणार आहे। बजेट म्हणजे काय, अर्थसंकल्प, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्या सादर केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत। म्हणून सांगतो तुम्हाला, 8वा जो हप्ता आहे, 8वा हप्ता तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहे। बघा, ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी आपल्या या चॅनलवर सांगत असतो। त्याच्यामुळे इतर कुठे तुम्हाला जर फेक न्यूज भेटत असतील की बाबा 2100 रुपये भेटणार आहेत, असं कुठं झालेलं नाही, असा कोणताच निर्णय झालेला नाहीये। लक्षात घ्या, 8वा हप्ता 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फक्त 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहे। पुढच्या वेळेस या ठिकाणी पुढच्या म्हणजे मार्च महिन्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्याचं बजेट सादर होणार आहे। TV9 ची बातमी आहे। अजितदादा पवार यांनी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील ही माहिती सगळ्यांना सांगितलेली आहे। पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये हे बजेट सादर होणार आहे। आता बघा, पहिली तुम्हाला आनंदाची बातमी सांगितली 2100 रुपयाबद्दलची, पुढच्या महिन्यामध्ये त्याच्यावर या ठिकाणी काय होणार आहे, सुनावणी होणार आहे। लगेच दुसरी बघा, आता दुसरी आधुनिक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे ती म्हणजे
या ठिकाणी शेतकरी लाडक्या बहिणींचा विचार करून बजेट सादर करणार अशा स्वरूपाचे वक्तव्य अजितदादा पवार यांनी केलेलं. बघा, जो पुढचं बजेट असणार आहे महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्प पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी सादर होणार आहे आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून एकदम त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगल्या स्वरूपाच्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की आम्ही करणार आहोत. लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाहीत, कोणत्याच हालतमध्ये आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाहीत. ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच तुम्हाला मी सांगत आहे. लक्षात घ्या, शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा विचार करून बजेट सादर करणार अशा स्वरूपाचं वक्तव्य या ठिकाणी अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितले की 2100 रुपयाचा जो हप्ता असेल पुढचा हप्ता तो मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी समजणार आहे. त्याचबरोबर तरुण जे पिढी आहे, तरुणी आहेत, त्यांच्यासाठी देखील या बजेटमध्ये म्हणजे पुढच्या मार्च महिन्याच्या बजेटमध्ये या ठिकाणी आनंदाच्या बातम्या असणार आहेत. आणि अजून एक आपली जी बातमी आहे गॅस सिलेंडर बद्दलची, तर गॅस सिलेंडरचे किमती देखील आता कमी होणार आहेत. बघितलं असेल 1 फेब्रुवारीला भारताचं या ठिकाणी बजेट या ठिकाणी सादर झालं होतं, त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक बजेट आलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलंय की ह्या ज्या किमती आहेत गॅसच्या किमती ह्या देखील तुमच्या कमी होणार आहेत. लाडक्या ताईंनो, बघा, तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी भेटली म्हणजे तुमचा घरगुती गॅस असतो त्या गॅसच्या किमती देखील आता कमी होणार आहेत. एकदम महत्वाची अपडेट ही तुम्हाला मी सांगितलेली आहे. सगळ्यांनी बघा, लक्षात घ्या, कुणाकोणाला आता 8वा हप्ता प्रतीक्षा करत असताल, फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो अजून या ठिकाणी भेटलेला नाहीये, कुठलं वाटप झालेलं नाहीये, पण त्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. कारण अर्जाची छाननी चालू झालेली आहे. अर्जाची छाननी झाल्यानंतर याद्या बनवल्या जातात आणि याद्या बनवल्या गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय होतात, पैसे वितरण होत असतात. त्याच्यामुळे अफवावर बळी पडू नका, अफवावर विश्वास ठेवू नका. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे अर्ज तुमचे पेंडिंग पडले होते ऑक्टोबर महिन्यामध्ये, बघा या ठिकाणी 15 ऑक्टोबर पासून काय झालं होतं, तुमचे फॉर्म अप्रूव्ह करणं किंवा फॉर्म नवीन भरून घेणं हे बंद झालं होतं. निवडणुकीच्या काळाच्या अगोदरची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ज्या ताईंचे त्यावेळेस अप्रूव्ह झाले नव्हते, त्यावेळेस अप्रूव्ह झाले नव्हते, त्यांचे अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या मागच्या 2 ते 3 दिवसापासून याची अप्रूव्हल या ठिकाणी भेटत आहे. जिल्ह्यानुसार वितरण म्हणजे जिल्ह्यानुसार काय होत आहे या ठिकाणी हे अप्रूव्हल भेटत आहेत. म्हणजे काही जिल्ह्यात जर कमी फॉर्म असतील तर त्यांना लवकरात लवकर भेटत आहेत. जे मोठे मोठे जिल्हे त्याला म्हणत असतील की सर आम्ही पुणे जिल्ह्यात आहोत मग आम्हाला का अप्रूव्हल भेटलं नाही, लक्षात घ्या, अप्रूव्हल भेटतील तुम्हाला जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल, डॉक्युमेंट सगळे बरोबर असतील तर 100% तुम्हाला अप्रूव्हल भेटणार आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट चुकीचे जोडले असतील तर तुम्हाला रिजेक्टेड म्हणून डायरेक्ट येणार आहे, तुम्हाला लाडक्या बहिणीचा या ठिकाणी हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. एक मी तुम्हाला छोटा प्रश्न विचारतोय, लाडक्या ताईंनो सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला आतापर्यंत सगळ्यांना 7 हप्ते भेटलेत का? 7 हप्ते भेटलेत का? लक्षात घ्या, 7 हप्ते कोणाकोणाला भेटलेत या ठिकाणी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 7 हप्ते कोणाकोणाला भेटलेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, नाव सांगायचंय, 7 हप्ते भेटलेत म्हणून सांगायचंय. दुसरी गोष्ट मला सांगायची ती म्हणजे तुम्हाला तुमचं या ठिकाणी अप्रूव्हल म्हणजे पेंडिंग आहे का तुमचं या ठिकाणी मला सांगायचंय. तुमचा फॉर्म आतापर्यंत पेंडिंग आहे का? पेंडिंग जर असेल त्यांनी मला एकदा सांगायचंय, नाव सांगायचंय, तुमचा जिल्हा सांगायचाय आणि फॉर्म कधी भरला होता ती डेट मला सांगायची आहे, पेंडिंग आहे का नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत ती म्हणजे या ठिकाणी पहिलं म्हणजे 7वा हप्ता आतापर्यंत कोणाकोणाला भेटले 7 हप्ते, नंतर पेंडिंग कोणाचा आहे का ते सांगायचंय मला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का? 4 चाकी जर वाहन असेल तर 8व्या टप्प्याला थोडीफार अडचण येऊ शकते. लक्षात घ्या, 4था जर टप्पा जर तुम्हाला हवा असेल, 4 चाकी जर वाहन असेल हवं, 4 चाकी जर वाहन तुमच्या घरात असेल तर 8व्या टप्प्याला 8व्या हप्त्याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. जर त्यांनी डिटेल्स सगळे घेतले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे मला एकदा तुमचं नाव सांगायचंय, 4 चाकी वाहन आहे का नाही ते सांगायचं आहे. सर्वांनी लवकरात लवकर या गोष्टी सांगायच्यात. संध्याकाळी या प्रश्नाची तुम्हाला उत्तर देणार आहे. बघा, खूप छान आपलं हे चॅनल आहे, बऱ्याच ताईंचे खूप मला छान छान मेसेज येत आहेत. तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांनी लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त शेअर करायचंय. तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडत असतील तर सगळ्यांनी लाईक करायचं आहे. खूप छान माहिती तुम्हाला देत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.